स्वानंदी, तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस. अगं मी आहे ना. हो मी आहे. काय प्रकरण आहे हे? ग्लो बॉक्स मध्ये नाहीये काही, इथे मागच्या सीट मध्ये काही नाहीये. दुष्यंतचे डॉक्युमेंट्स आहेत कुठे? पेट्रोल टँक मध्ये? काहीतरी गडबड वाटतेय मला, काहीतरी चुकीचं घडतंय. दुष्यंत शहाणे, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, फक्त पासपोर्ट नाहीये. नक्कीच गडबड आहे. दुष्यंत काहीतरी लपवतोय. पासपोर्ट हरवला असेल का त्याचा? नाही, पण तसं असतं तर त्याने सांगितलं असतं. दुष्यंत लपवतोय काहीतरी, बघायलाच हवं. संचिता, तू इथे काय करतेस माझ्या गाडीपाशी? दुष्यंत, मी तुझ्याकडे काहीतरी मागितलं होतं. पासपोर्ट. तो अजूनही तू दिला नाहीयेस मला, आणि म्हणूनच माझ्यावर ही वेळ आली. कुठे आहे पासपोर्ट? काय घोळ घालून ठेवलास? दुष्यंत, मला माहितीये तू काहीतरी लपवतोयस आमच्यापासून. इमानदारीत खरं बोल, नाहीतर मी माझ्या स्टाईलने काढून घेईन. संचिता, ऍक्च्युली मला तुला सांगायला भीती वाटत होती. माझा पासपोर्ट हरवलाय आणि मला असा डाऊट आहे की वॉर्डनला तो सापडलाय आणि तिला माझ्याबद्दल सगळं सत्य कळालंय. काय? हो, त्या दिवशी दरवाजा उघड कसं काय? लायसन्स बघू. लायसन्स ना, एक मिनिट. आणि हॉस्पिटलमधनं येताना मणीने त्यांचं सामान एका बॅगेमध्ये ठेवलं होतं आणि मला असं वाटतं त्या बॅगेमध्येच माझा पासपोर्ट आहे. ती बॅग कुठे? वॉर्डनच्या रूम मध्ये. मी अनेकदा जायचा प्रयत्न केला पण ते पॉसिबल होत नाहीये. मणी सतत त्यांच्या सोबत असतो. संचिता, तू प्लीज चिडू नकोस माझ्यावर. मी पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न करतोय पण मणीमुळे ते पॉसिबल होत नाहीये. प्लीज चिडू नकोस ना. हे काय, तू हे सगळं ऐकून हसतीस? कारण जे झालं त्याचा विचार करून चिडत नाही ही संचिता सरपोतदार. मी पुढचा विचार करते आणि तोच विचार मला आनंद देतोय. दुष्यंत, तुझ्या मार्गातला काटा आता घरी नाही. तो या सगळ्याला कंटाळून आत्तापुरता घरातून निघून गेला. आणि असं जेव्हा काही होतं तेव्हा मणी लवकर नाही येत घरी.
त्यामुळे आपण पासपोर्ट सहज शोधू शकतो. चल पासपोर्ट शोधूया. नाही नाही अजून एक प्रॉब्लेम आहे. आता काय? मला बघितलं की त्या म्हातारीचं बीपी शूट होतं आणि त्याचं नोटिफिकेशन मणीला जातं. तर आपण तिकडे गेलो आणि तिने मला बघितलं तर त्याचं नोटिफिकेशन मणीला जाईल आणि तो जिथे आहे तिथनं धावत येईल. भूषण चिल, आता मी आहे तुझ्या बरोबर. तसं काही होणार नाही. त्या म्हातारीला एखादी झोपेची गोळी देऊन टाकूया. ती एकदा झोपली की विषय संपला. आपण आपलं काम करू शकतो. कळलं? टेन्शन घेऊ नकोस. चल हे घे. मॅम, ठीक आहात ना तुम्ही? काही त्रास होत नाहीये ना तुम्हाला? मॅम काय झालं? मणीची वाट पाहताय? बघा, बरोबर ओळखलं की नाही मी? तुमच्या मनातलं कळतं मला सगळं. तशी चांगली आहे मी. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मणी जरा बाहेर गेलाय कामासाठी. तो आला की मी त्याला सांगते. हा, आणि तुमच्या औषधांची वेळ झाली की नाही, ती वेळ चुकवून कशी चालेल? म्हणून मी चाले तुम्हाला औषधं द्यायला. देते हा औषध. संचिता, हा, तू इथे काय करतीस? तुझं काय काम आहे? नाही, माझं काहीच काम नव्हतं डॅड. वॉर्डन मॅमच्या औषधांची वेळ झाली होती. पण स्वानंदी आणि मणी त्यांच्या भांडण आणि इगोमध्ये इतके बिझी असतात की मॅमच्या औषधांची वेळ त्यांच्या लक्षातच नाही राहिली. म्हणून मी आले. अशी काय बघते सगळं विश्वास नसल्यासारखी? हेच औषध देता ना तुम्ही मॅमना? तेच देणार होते मी सुद्धा. बरोबर आहे ना? हो. नशीब बाई, तुझ्या ऑडिट मध्ये पास झाले मी. अरे यार, हे दोघे का तडमडले आता? सगळा प्लान फ्लॉप झाला माझा. संचिता, ए संचिता, संचिता, कुठे गेली मुलगी? हा मम्मा बोला. संचिता कुठे आहेस ग? मी इथे वरच आहे, वॉर्डन मॅमच्या रूम मध्ये. तिथे काय करतेस? पहिल्यांदा बाहेर ये बघू. मी तुझ्यासाठी गर्भवर्धक काढा केलाय, तो घे ये. मम्मा ऐका ना, मी इथे. तू येतेस का मी येऊ? नाही नाही नाही, मी येते. ये लवकर. काय वॉर्डनची कटकट आहे. बेडवर पडलीये तरी पण सगळ्यांना तिचा पुळका, सगळे तिच्या सेवेला हजर. मॅम, मी आहे इथे. अधून मधून चक्कर मारत जाईन, तुम्हाला काय हवं काय नको हे बघायला. कुणाचं तुमच्याकडे लक्ष असो नसो, माझं असणार आहे लक्ष. आणि तुम्ही लवकर बऱ्या होणार, खात्री आहे मला. डॅड, मी खाली जाते, मम्मानी बोलावलंय. तू जर त्या दिवशी मध्ये आली नसतीस ना तर मणी तेव्हाच खलास झाला असता आणि माझ्या डोक्यावरची टांगती तलवार गेली असती. पण तू ते होऊ दिलं नाहीस ना. मग भोग आपल्या कर्माची फळं, पडून रहा अशीच पराधीन होऊन. नीलम, तुझी ही अवस्था मला बघत नाहीये. लवकर बरी हो. हे बघ, तुझ्यासाठी ना या शहरातल्या सर्वोत्तम डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे.
तुला हे असं बघून मला चैन पडत नाही. मणी सर प्लीज फोन उचला माझा. हा, उद्या 11 वाजताचा कॉल ठेवा, मी बोलतो त्यांच्याशी. ठीक आहे, फोन ठेवा, उद्या बोलू आपण. गुड नाईट. स्वानंदी, तू इथे काय करतेस? काही प्रॉब्लेम आहे का? साहेब मणी सर अजून घरी नाही आलेत. बराच वेळ झालाय ते घरात नाहीये. काय सांगतेस? मणी अजून घरी आला नाही? फारच उशीर झालेला दिसतोय. थांब, तू काळजी करू नकोस, मी फोन करून बघतो. याचाही फोन लागत नाहीये. एक काम कर स्वानंदी, तू रूम मध्ये जा, आराम कर. मला माहिती आहे त्याला कुठे शोधायचं ते. नाही साहेब, जोवर मणी सर घरी येत नाही तोवर माझं मन लागणार नाही. मी थांबते इथेच. थांब, मी माझ्या माणसांना फोन करून सांगतो त्याला शोधायला. अरे तुम्ही दोघे इथे. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग मॅडम. मिसेस दुष्यंत. मी मिसेस दुष्यंत म्हणायला हवं तुम्हाला. कशात? मणी सर, अरे बस मणी सर, बस, मी कम्फर्टेबल. काय करताय तुम्ही? दुष्यंत, म्हातारी झोपली. हा लास्ट चान्स आहे. पासपोर्ट शोधूया. मी तिला औषध देते. हा, रिस्क नको. एकदा झोपली की डायरेक्ट उद्या उठेल. म्हणजे तू इथेच थांब. फोन घे, लक्ष ठेव. मॅम, मी आहे संचिता. तुम्हाला औषध द्यायला आली. औषध. मणी आणि स्वानंदीचं लक्ष नाही हो तुमच्याकडे, पण मला काळजी आहे ना. तुमची आबाळ होऊ नये ना, म्हणून मी आलीये. मॅम रिलॅक्स. छान झोप लागेल ना तुम्हाला. तू इकडे बघ, मी तिकडे बघतो. दुष्यंत सापडतोय? नाही ना. लाज कशाला? आमच्या तोंडचं पाणी पळवलंयस बाई तू. आणि दारू पिऊन आलायस तू? हो. का मी दारू नाही पिऊ शकत? आता ही एकमेव अशी गोष्ट आहे जी जी मला आनंद देते. एका पेग मध्ये सगळे डोक्याचे शॉट निघून जातात. साहेब, बायकोपेक्षा बाटली वफादार आहे. ओ मिसेस दुष्यंत, तुम्ही पिणार? प्या. माझ्या दुःखाचं सेलिब्रेशन करा किंवा तुमचा प्रियकर परत आला म्हणून प्या. प्या, ठीक आहे? प्या. मणी, काय? काय चाललंय तुझं? हे काय बोलतोस तू? हे बघ मणी, तू शुद्धीत नाहीयेस आणि माझ्या घरामध्ये दारू पिऊन हे नाटकं करतोयस. लाज नाही वाटत तुला?
अरे ही स्वानंदी प्रेग्नंट आहे ह्याचा तुला विसर पडलेला दिसतोय. काय बोलतोयस तू हे? अरे मणी, तू तिच्यावर प्रेम करतोस ना? होतो, प्रेम करत होतो. आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली ती मी यांच्यावर प्रेम केला. मी प्रेम केलं, यांनी काय केलं? यांनी विश्वासघात केला. साहेब, यांना सगळं आधीपासून माहिती होतं. यांनी सगळं लपवून ठेवलं आपल्यापासून. मणिसराव काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय स्वानंदी. ह्या ओळखायच्या दुष्यंतला आपल्याला नाही सांगितलं. आपल्याला काय, मला पण नाही सांगितलं. हं? या खोट्या स्वार्थी मणिसराव तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही. आईचं बीपी शूट होत. हळू मणी, हळू. कुठे ठेवलाय पासपोर्ट हिने काय माहिती, पण असेल इथेच कुठेतरी असेल. नीट शोधलं पाहिजे. तुझा मूर्खपणा अंगात येणार आहे आपल्या बावळट. संचिता, तू काय करते इथे? आई मी आलोय. हा कुठे गुल झाला? थँक गॉड या लोकांनी बघितलं नाही दुष्यंतला. शांत हो. आणि तू इथे माझ्या आईच्या खोलीत काय करते? तुझी हिंमत कशी झाली? आणि हे कोणी सांगितलं तुला द्यायला? कुणी सांगायला कशाला हवंय म्हणे? आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी आहे तर तिची सेवा करायला कुणी सांगावं लागतं का? मॅमच्या औषधांची वेळ झाली होती, त्यांना औषध द्यायला आले मी. बरं, त्यासाठी तुम्हाला थँक्स न म्हणता मला जाब विचारतोयस? आणि तुला जर जाब विचारायचाच असेल ना तर तुझ्या बायकोला विचार. ती दुपारी सुद्धा विसरली होती मॅमना औषध द्यायला. ते औषध मी दिलंय त्यांना. विचार तुझ्या बायकोला मी खरं बोलते की खोटं बोलते. मणी, तुम्हा नवरा बायकोच्या नात्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते तुम्ही सांभाळा आणि स्वतःकडे ठेवा. त्याचा इफेक्ट मॅमच्या हेल्थवर होतोय. दुर्लक्ष होतंय तुम्हा दोघांचं मॅमकडे. बरं, त्यांची मी काळजी घेतेय तर तू मलाच जाब विचारतोयस? तुझा विश्वासच नाहीये. आणि जर असंच असेल ना तर या रूम मध्ये मी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. संचिता मॅडम, मी त्यांना औषध दिलं होतं. मग तुम्ही परत कशाला दिलं? काय? तू मॅमना औषध दिलं होतंस? स्वानंदी, मूर्ख आहेस का ग जराशी?
हे सांगणार कोण? मला स्वप्न पडणार होतं का? मला वाटलं तू दुपारी दुर्लक्ष केलंस, आत्ताही तू त्यांना औषध दिलं नसणार म्हणून मी स्वतः आले. मला काळजी आहे त्यांची म्हणून मी आले. अगं तुझं काय करायचं? म्हणी नशीब समज हे औषध मी त्यांना दिलं नाही, तू आलास. त्यांना डबल डोस मिळाला असता तर केवढ्याला पडलं असतं? काही बरं वाईट त्यांचं झालं असतं तर? बस. मणी, तू दारू प्यायलायस आणि अशा अवस्थेत समजा नीलमच्या समोर गेलास ना तर तुला वाईट वाटेल. तू खाली जा. हो पण मी आहे ना इथे, मी काळजी घेईन तिची. तू खाली जा. जा. स्वानंदी बाळा, तू पण खाली जा. नाही नको, मी वॉर्डन मॅडम जवळ. तिची काळजी घ्यायला मी इथे आहे. आणि मणीची काळजी करू नको, मी त्याच्याशी बोलतो, त्याला समजावतो. ती जबाबदारी माझ्यावर सोपव. जा. तू कापड पडलेत. संचिता उचले. हो. तू जा. सुजितराव कुठे आहेत? डॅड, मी सुजितराव, जिथे कुठे लपलेले असाल तिथनं बाहेर या. तू इथे काय करतोयस? नीलमला बरं नसताना इथे गर्दी करायची नाही. काय गरज नाहीये. तुम्ही जा इथनं. डॅड, आम्ही दोघे मिळून त्यांना औषध द्यायला आलो. झालं ना आता देऊन. आता निघा. हो सर. नीलम, सध्या घरात जे काही चालू आहे त्यामुळे तुला खूप त्रास होतो याची मला कल्पना आहे.